मित्रांनो, मी प्रवीण सलगर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज माझ्यासोबत आहेत. तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी विठ्ठल गोडशे, राहणार सिद्धेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा पहिला प्रश्न असा होता तुम्हाला, कधी सुरुवात केली तुम्ही यासाठी? मला आता शेळी पालन तसं 12 वर्ष पूर्ण झाले सध्या. पण मी अगोदर शेळी पालनाचं कारण म्हणजे करायचं माझी पाठीमुळे शेती विकत घेतली. मग त्याच्यामध्ये कसं आमचं पाणी खडा असल्यामुळे उत्पन्न काय निघत नव्हतं. मला एक मित्र म्हणला की बाबा तू शेळी पालन कर, म्हणून मला त्यावेळी शेळीची आवड नव्हती. पण मग मी त्यावेळेला शेड मारून मग सांगोला बाजारातनं एक 7 शेळ्या आणल्या होत्या विकत. म्हणजे 7 शेळ्या आणल्यामुळे माझ्या घरी 6 झाल्या होत्या. कारण मी बाजारात शेळ्या घेताना ऍक्च्युअली काय झालं होतं, 7 शेळ्या वरताना पाठीमागे एक दावा मध्ये एक शेळी पाठीमागे सोडून नेली होती आणि माझ्या फक्त 7 दावे एक सुरू झाली बाजारात तेवढं होत असतं मला माहित नव्हतं. मग नंतर माझे त्याच्यामध्ये एक 2-3 वर्ष असेच गेले. उस्मानाबाद मध्ये कोणाला दूध कमी पडायचं, कोणाचं इकडं तिकडे, ह्याला पिल्लू त्याला प्यायचं, त्याचं मारायचं, ते डिहायड्रेशन व्हायचं, असे करत करत माझे 3 वर्ष असेच गेले. नंतर मग विचार करत करत मला अजून एक मित्र गाठ पडला. ते म्हणला मी राजस्थानला चाललोय, माझा असं बोकडा आणणार आहे. मग मी त्याबरोबर पण गेलो. मला ह्याच्यामध्ये काय खोल शिरून बघायचं बाबा नेमकं किती तोटा होतोय आणि किती फायदा होतोय. मग मी राजस्थानला गेलो. राजस्थानवरून त्यानं 20 बोकडं आणली, मी 30 बोकडं आणली 7,000. मी त्यावेळेला आठवडा बाजार करत होतो. आठवडा बाजारामध्ये माझं स्टेशनरी दुकान असायचं. 4 चाकी गाडी होती माझ्याकडे त्यावेळेला, टाटा कंपनी मला होतो. मग मी 30 बोकडं आणल्यानंतर ती बोकडं मी अशी सांभाळली की चारा भरपूर टाकला, त्यांना खोराक टाकलं भरपूर. माझे बहुतेक बोकडं ती त्या टायमाला 95 किलो, 100 किलो, 80-85 किलो पुढे गेले. 30 बोकडं. अशी 30 बोकडं बैल लोक तिथं जायला समोर घाबरत होते. अशी बोकडं 30 होती एकदम. आता जे आपले 2 बोकडं आहेत तशी 30 बोकडं होते माझ्याकडे त्यावेळेला. 2,10,000 बोकडं मी सांभाळून 9 लाखाला इथं खेडला विकली एकदम, इथं कराड साईडला, बकरी ईदला. नंतर बकरी ईदला काम नको वाटलं म्हणून मी परत मग हळूहळू तिकडं पंजाब साईडला गेलो. तिकडनं शेळ्या वाड्या वाटल्या म्हणून शेळ्या आणल्या. मग तिथून माझा प्रवास चांगला चालू झाला. तुम्ही ज्या टायमाला तुम्ही शेळी या क्षेत्रामध्ये उतरला, तुमची सुरुवात तोट्यापासून झाली. तर मनामध्ये अशी म्हणजे शंका नाही घाली बाबा ह्यात मीठ नाही टिकू शकत? नाही, शंकेचा विषय मला याचा शेवटच करायचा होता. म्हणजे ह्याचं काय खरं काय आणि खोटं काय मला नाहीतर पार. तुम्ही परत हे झाल्यानंतर शेळीची जात कशी निवडली? आपल्या लोकल उस्मानाबादी शेळी? उस्मानाबादी शेळीचं मी लय ट्राय केला बाबा, पिल्लू किती मोठं होतंय काय होतंय. वर्षाचं पिल्लू 40-45 किलोच्या वर जातच नव्हतं काय केलं ना. मग बिटलचं कसं रोज 250 ग्रॅम वजन वाढतं माझं. आता रोज 250 ग्रॅम वाढतंय वजन. त्यामुळे माझं 1 महिन्यामध्ये पिल्लू 12 किलो पिल्लू होतं. आता पण होतंय, त्यावेळेला पण होत होतं. मग म्हणलं आता ही शेळी पालनाचा विषय तर वजन वाढीवर आहे, वजन ह्याचं चांगलं वाढतंय. मग असं करत करत ह्याचं कसं असतंय, आता ही कटिंगला काय जात नाही, फक्त पाळायला जाते. अजून 20 वर्ष पाळायलाच जाईल, कारण ह्याचा प्रसार एवढा होणार आहे. सध्या मार्केट एवढं, असं 20 वर्ष मार्केट राहायला पाहिजे माझ्या हिशोबाने. आता 12 वर्षाचा अनुभव सांगते की अजून 20 वर्ष बिटल क्षेत्राला टॉपची दिवस आहेत, सोन्यासारखे दिवस आहेत. काळं सोनं म्हणलं तरी काय हरकत नाही. तर बिटल म्हणजे हे हायब्रिड जात आहे का आपली देशी आहे? आता ऍक्च्युली हायब्रिड हा शब्द लोकांनी उच्चारताना वेगळ्या पद्धतीने उच्चारला. आता हायब्रिड नाव आहे त्याचं खरं, आपण हायब्रिड म्हणतोय. अजून खेडेगावामध्ये हायब्रिड म्हणजे साधं समजलं जातं, त्याचा ऍक्च्युली अर्थ हायब्रिड आहे. त्यामुळे हायब्रिड असताना जी 24 कॅरेट आहे असताना फक्त प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पडतोय. बाबा मी कुठल्या पद्धतीने बघतोय, मला काय करायचं. आता आपला महाराष्ट्र ह्या क्षेत्रामध्ये बराच पाठीमागा अजून. तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जावा, लय पुढे आहेत लोक. प्रत्येका घरामध्ये मोठं शेड आहे शेळ्यांसाठी, जनावरांसाठी, कांदा चाळ आहे, प्रत्येकाचं क्षेत्र वैरणीसाठी आहे. आपण ऊसतोड आले वाढ घालतोय, सगळ्या गोष्टी आपल्या अशा चालू आहेत. प्रॉपरली कुठलं काम करत ना आपण. मग आपण कुठं थोडा प्रयत्न केला त्यात आपल्याला चांगला सक्सेस मिळाला. तर तुम्ही सुरुवातीला शेड वगैरे बांधलं, किती खर्च आला सुरुवातीला? मला त्या 1,60,000 रुपये गेलं शेडला पाठीमागच्या. बरं नंतर पुढे अजून 60,000 घालून अजून एक शेड मारलं होतं. आता परत एक अजून शेड मारले, आता मोठं 1 वर्ष झाला. आता तुमच्याकडे सध्या शेळ्या किती जातात? माझ्याकडे मदर स्टॉकला तसं ऍक्च्युली मी 18 शेळ्या आहेत मोठ्या. तुम्ही आता बघितल्या शेळ्या, माझ्याकडे 18 शेळ्या आहेत. त्या माझं 18 शेळ्याचं मी 18 लाख उत्पन्न घेतोय 15 महिन्यामध्ये. म्हणजे कमीत कमी सांगेल तुम्हाला, तसं जास्त पैसे महिन्यामध्ये 15 महिन्यामध्ये 18 लाख रुपये 18 शेळ्याचं उत्पन्न घेतो, निव्वळ प्रॉफिट. ह्याच्यामध्ये काय तोटा आहे का ह्याच्यामध्ये शेळी पालन मध्ये? नाही, तोटा तर अजिबात धोका काय असं नाही, काय सुद्धा नाही. कष्ट कमी आहे, चारा व्यवस्थापन व्यवस्थित आहे. शेळी पालनाचा चारा सगळ्यात सुखकर, कारण एखाद्या टायमाला जर चारा लावला तुम्ही, तो लाईफ टाइम चारा असतो. उद्याला 3 महिन्यानं मका मोडायची, दुसरं काय लावायचं, दारा धरायची, समजा कोणा सऱ्यात ओढायची असली भानगड नाही. लाईफ टाइम चारा लावायचा, लाईफ टाइम पैसे कमवायचे, असं धंदा शेळी पालनाचा.
लोकांची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे. फुकाट पैसा पाहिजे मिळत नसते. त्याचा आवड पाहिजे, त्याची सवड पाहिजे, त्या गोष्टीचं प्रेम पाहिजे आणि तर सक्सेस होतं काम. आणि 90% ह्याची आवड बायकांना पाहिजे घरातल्या. आपण काय सकाळी 10ला गेलो संध्याकाळी 3-4ला घरी येतोय तोपर्यंत म्हणजे आवड बायकांना पाहिजे. शेळी पालनाची पहिली गोष्ट. याचं लसीकरण वगैरे काय करता का तुम्ही? लसीकरण फक्त PPR करतो मी, कारण ETV करत नाही. माझ्याकडे चारा माझा स्वतःच आहे. मी कोणाच्या शेतात शेळ्या सोडत नाही किंवा असं पावसानं वगैरे गवत खाऊ घालत नाही. माझा स्वतःचा चारा आहे. स्वतःच म्हणलं म्हणजे माझ्या शेतातला चारा मी शेळ्याला टाकतो मी, त्याच्यामध्ये काय विषय काय नसते. आता बंदिस्त शेळी पालन आपण जे जुनी पद्धत आपली मोकळ्या सोडून त्यामध्ये काय फरक आहे दोघांच्यामध्ये? फरक मला अजून तर असं वाटतं की मोकळ्या शेळ्या फिरवूच नाही. माझं नियोजन सगळ्यापेक्षा वेगळं असते. कारण तुम्हाला सांगतो एका शेळीला 3 किलो चारा लागते एका दिवसाचा. आपण 3 किलो चारासाठी दिवसभर एक माणूस फिरतोय. समजा त्या माणसानं दुपारपर्यंत कामाला जरी गेलं त्याला कोण पण 500 पगार देतंय. 5 रुपयांचा चारा मिळतोय, 100 किलो चारा येतोय. 30 शेळ्या चारा आपण दुपारपर्यंत कामाला जाऊन कमवू शकतो. मार्केटला चारा मिळतोय किंवा शेती कोणाची भाड्याने घेतली, काय केलं तर सगळं होतंय, नाही केलं तर मग काय. आता तुम्ही ह्याच्यामध्ये जे उत्पन्न मिळते बोकड असेल ठेवता का ते पुढे विक्री करता आणखी? माझे 18 शेळ्या ठेवतो माझा स्टॉकला मी, बाकीचं काय ठेवत नाही. एक्स्ट्रा तुम्ही शेळ्या समजा मला वाटलं हे आपल्याकडे एकच नंबर क्वालिटी आहे, सगळ्यात हाय क्वालिटी ती बाजूला काढून ठेवतो मी तेवढी. आणि एखादी शेळी विकतो नंतर ती मोठी करतो पाठ. माझं ह्याच्यामध्ये अपडेट घ्यायचं चालू असतं. नवीन काय निघायला लागलंय, नवीन काय आपण करू शकतोय, दाखवू शकतोय, असं अपडेट कायम घेतो. आता तुमचे मी बरेचसे व्हिडिओ मी इंस्टाग्रामला ह्याला पण बघितलं, खूप लांब लांब तुमच्याकडे लोक येतात. मी 90% विकायचं म्हणून टाकत नाही कधी. विकल्यानंतर टाकलोय बाबा मी माझं असं विकलं. मग ह्याचा मला फायदा काय होतोय की मी विकलं म्हणून टाकल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे मी देऊ शकतोय. बरं तुम्हाला पाठ पाहिजे मी शिळी विकाय टाकू शकत नाही. मी तुम्हाला शिळी म्हणलं शिळी दाखवणार, तुम्हाला पाठ म्हणलं पाठच दाखवणार, असं करतोय. मग ह्याच्यावरती काय शासकीय अनुदान वगैरे भेटतं का आपल्या शेळी पालना का तुम्ही माझी ज्या टायमाला परिस्थिती नव्हती मला त्यावेळेला मी लय प्रयत्न केला होता. पण त्यावेळेला काय झालं, अनुदानाचा विषय असा होता की तुम्ही म्हणजे आपल्या तिथे क्रेडिट नव्हती बँकेत त्यावेळेला अनुदानासाठी. तेव्हा मी फेऱ्या मारून ती शेवटी विषय सोडून दिला. आता माझी मी सक्षम आहे सगळ्या गोष्टीला.